दंडवत. मंगलनामा मंगलधामा मंगलरूप तुझे, अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबा, गीता ही श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला रणांगणावर सांगितलेलं शास्त्र आहे. आणि ह्या रणांगणावर माणूस काही गाऊन सांगत नाही. असं जसं आपण बोलतो तसं म्हणजे गद्यामध्ये सांगितलेलं शास्त्र आहे. परंतु व्यासानं तिचा अन्वय लावला आणि तिच्या 18 अध्याय तयार केले आणि 18 अध्यायाला 18 नाव दिली. तर मी तुम्हाला ते नाव कोणचे दिले त्यावरच आज व्हिडिओ करणार आहे मी. तर प्रथम जो अध्याय आहे तो अर्जुन विषादेव. अर्जुनाला विषाद झाला, दुःख झालं, त्यामुळं अर्जुन विषादेव असा पहिला अध्याय आहे. दुसऱ्या अध्यायाचं नाव दिलं व्यासानं सांख्ययोग. पण त्याच्यात आत्मा आणि शरीर हे दोन विभाग येतं. तर त्या शरीर कसं आहे आणि आत्मा कसा आहे आणि जीव कसा आहे, नैनम छिंदन्ति शास्त्राने असं त्यांनी सांगितलं जीवाबद्दल. तर त्यामुळं सांख्ययोग नाव दिलं. तिसऱ्या अध्यायाला कर्मयोग नाव दिलं, कारण त्याचं कर्माची माहिती सांगितली. चौथ्या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास असं नाव दिलं, कारण तिथं ज्ञानाची बी माहिती सांगितली, ज्ञानाचा उहापोह केला आणि कर्माचा बी केला आणि ज्ञान कर्म संन्यासाचं म्हणजे त्यागाचा बी त्याच्यात उहापोह केलेला आहे चौथ्या अध्यायामध्ये. त्यामुळं ज्ञान कर्म संन्यास असं नाव त्या चौथ्या अध्यायाला दिलं. पाचव्या अध्यायाला कर्म संन्यास असं नाव दिलं, कारण तिथं कर्माचा आणि संन्यास म्हणजे त्यागाचा असे दोन गोष्टी श्रीकृष्ण महाराजांना आपल्या पुढं मांडलेले आहेत. त्यामुळं त्याला ज्ञान कर्म संन्यास योग असं नाव दिलेलं आहे. तर कर्म संन्यास योग नाव असं दिले. कर्म आणि संन्यास असे दोन गोष्टी. आणि 6वा अध्याय आत्मसंयम करण्याचा सल्ला अर्जुनाला दिला त्यांनी, त्यामुळं त्याला आत्मसंयम योग नाव दिलेले आहे. आणि 7वा जो अध्याय, त्या 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं त्या अध्यायाला ज्ञान विज्ञान योग नाव दिले. ज्ञानाचा आणि विज्ञानाचा उहापोह तिथं केलेला आहे, त्यामुळं त्याला ज्ञान विज्ञान योग नाव दिलं. 8वा अध्याय आहे तो अक्षर ब्रह्मयोग नावाचा, कारण परमेश्वर जो आहे अक्षर आहे, तर त्या अक्षराचं ज्ञान श्रीकृष्ण महाराजानं 8व्या अध्याय दिले. ब्रह्म म्हणजे काय, श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं, किम तत् ब्रह्म किम अध्यात्म, आणि त्यामुळं अक्षर ब्रह्मयोग असं नाव दिलेलं आहे 8व्या अध्यायाला. 9व्या अध्यायाला नाव दिलं त्यांनी राजविद्या राजगुह्य योग, कारण त्याच्यात गुह्य गोष्टी आपल्याला सांगितल्या तर त्यांनी, त्यामुळं त्याला राजविद्या राजगुह्य योग असं नाव दिलं. 10वा अध्याय आहे, त्या 10व्या अध्यायाला 10व्या अध्यायामध्ये विभूत्या सांगितल्या आपल्याला. अर्जुनाने विचारलं की विभूत्या कोणत्या आहेत तुमच्या, तर त्यांनी सांगितल्या, श्रीकृष्ण महाराजांनी विभूत्या सांगितल्या, त्यामुळं त्या अध्यायाला विभूती योग नाव दिलं. 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी त्याला विश्वरूप दाखवलं, त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला विश्वरूप दर्शन योग नाव दिलं. 12व्या अध्यायामध्ये भक्त कसा आहे आणि भक्ती कोण्या परमेश्वराची भक्ती करावी हे नाव दिलं आहे. त्याच्यामुळं त्या त्यामुळं भक्तियोग नाव दिलं त्याला. 12व्या अध्यायाला भक्तियोग नाव दिलं. 13व्या अध्यायाला त्या क्षेत्र म्हणजे आपलं शरीर म्हणजे एक क्षेत्र आहे, शेती आहे, आणि मधातला जो आत्मा आहे तो क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी आहे, तर त्यामुळं क्षेत्रज्ञ विभाग असं नाव दिलं आहे. 14वा जो अध्याय आहे त्याला गुणाचा 3 गुणांना आपल्याला बांधलेलं आहे मायेनं ह्या शरीरामध्ये, त्यामुळं गुणत्रय विभाग योगुणाम असं नाव त्यांनी 14व्या अध्याय दिलं आहे. 15व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हणजे श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन वेदानं पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिली, त्यामुळं पुरुषोत्तम योग असं नाव 15व्या अध्यायाला आहे. 16वा अध्याय जो आहे, 16व्या अध्यायामध्ये
श्रीकृष्ण महाराजानं दैवी आणि आसुरी संपत्तीच्या लोकांची माहिती दिली. दैवी संपत्तीचा कोण कसा असतो, आसुरी संपत्तीचा माणूस कसा असतो याबद्दल उहापोह केला. त्यामुळं त्याला दैवासुर संपत्ती विभाग योगनाम असं नाव दिलं. 17वा जो अध्याय, 17व्या अध्यायाला श्रीकृष्ण महाराजांना श्रद्धा म्हणजे 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत, राजस, तामस, सात्विक. तर त्या 3 श्रद्धेबद्दल उहापोह केलेला आहे. त्यामुळे श्रद्धात्र विभाग योगनाम असं 17व्या अध्यायात दिलेलं आहे. आणि 18वा अध्याय जो आहे तिथं श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना भिवू नको, तू मासूत संपदम, तू भिवू नको, मी तुला मोक्ष देतो असं श्रीकृष्ण महाराजांनं त्या अध्यायात सांगितले. अर्जुनाला वचन दिलं आणि त्यामुळं त्याला काय नाव दिलं, मोक्ष संन्यास योग, मोक्ष आणि संन्यास योग नाव दिले. या असं 18 अध्यायाचे 18 योग आपल्याला सांगितलेले आहेत. व्यासानं त्याचा अन्वय लावला आणि त्या प्रत्येक अध्यायाला वेगळं नाव दिलं, त्याला योग म्हणतात. तर मग असे 18 योग आहेत. तर हे माणसानं पाठ केली पाहिजे आणि आपल्या हृदयस्थ झाले पाहिजे. गीता शिकणाऱ्या माणसानं ही गोष्ट आपण आवर्जून केली पाहिजे असं माझं मत आहे. मायबाप, गीता तुम्ही वाचाल, अभ्यास कराल आणि हे सगळं तुम्ही त्याची जाणीव करून घ्याल अशी तुम्हाला मी अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.